निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी गुन्हे दाखल मागे घेण्याचं हे केलेलं आहे ते लोकसभेच्या अनुषंगाने केलेलं आहे वक्तव्य. नाही ती प्रक्रिया लय दिसायची. भेट झाली, फोन झाला, बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू होऊन लगेच मागे घेण्यात येणार आहेत. हे रोजचं चालू आहे. हे आजचं नाही, आम्हाला पाठ झालं ते. आता ते पाठ झालं आहे. आता आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो. जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो, भाषण करतो. बैठक घेतले तरी गुन्हे दाखल व्हायला लागले. त्यामुळं काय अडचण नाही आहे. नंतर म्हणजे आधी तुम्हाला 5-50 हजार गुन्हे दाखल करायचे आहेत का? आता एक विषय मात्र निघाला, कारण ते मला पक्की माहिती होती. त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की ते माझ्यावरती खात्री लायक माहिती होती दर्जाच्या अधिकाऱ्याची की 10-15 गुन्हे दाखल करणार ते, आणखीन माझ्यावरती 8-9 झालेत आणि तडीपार करणार राज्यात. त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणे किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच, आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही. गुन्हे मागे घ्यायचे होते तर खूप वेळ होता, कारण हा समाज बलाढ्य आहे. या राज्यात खूप मोठा आहे समुदाय आहे मराठा समाजाचा. आता तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती. आणखीनही वेळ गेलेली नाही त्यांच्या हातातून, आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतोय. मराठा समाजाने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाची भूमिका घेतली नाही. ते काय आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत, आमचा आम्हाला माहिती आहे. आता होईल, आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल. पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे, कारण राजकारण माझा मार्ग नाही. पण मला समाजाला सुद्धा 4 गोष्टी बोलणं, चर्चा करणं गरजेचं आहे. मी समाज आणि जनचळवळ याच्याशी मी नातं तुटू देणार नाही, आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र थांबत नाही आहे, काही झालं तरी. पण आता समाज आला आहे, समाजासमोर चर्चेत काहीही होऊ शकतं. निवडणुका तोंडावर असताना अशी बैठक घेतल्याच्या नंतर राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचा काही परिणाम होऊ शकतो. म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत होतं त्यांचं, इथून मागं गोड लागत होतं. मग आमचं काही आलं की त्यांचं डोकं दुखत होतं. इथून मागं तुम्हाला आता भीती आहे ना XYZ मताच्या, मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे? भ्यायचं नाही का त्यांच्या मताला? एवढा मोठा समुदाय असून. आणि मराठ्यांनी बी किती दिवस आता पांढरे कपडे घालून त्यात यांना एखाद बार घालून काळे. चलो, धन्यवाद भाऊ. मराठा बांधव त्यामुळे पांढरे कपडे घालून आता पुढे येणार आहे का? आमच्या कपड्यावर छान दिसतो आम्ही. पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात, असं सांगायचं आहे मला. पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात. शेवटी जनता आहे, आणि नुसता मराठाच नाही आहे, सगळेच कदारले त्यांना दिसत नाही. फक्त आता दिसू शकतं, परंतु आता बघू. आता आहेच बैठक 11 वाजता, त्यात तुमच्या समक्ष निर्णय होईलच. चलो, धन्यवाद. एक मराठा.